बातमीपत्र आपलं पुन्हा एकदा स्वागत। गणेशोत्सव म्हणजे कोकणवासियांसाठी सांस्कृतिक सोहळा असतो। यंदा 19 सप्टेंबरला गणपतीचं आगमन होणार आहे, त्यामुळे कोकणामध्ये जाणाऱ्या गणपती स्पेशल गाड्यांचं बुकिंग 4 महिने आधी या निकषाप्रमाणे 16 मे पासून सुरू होणार आहे। कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षी कोकणवासियांनी बेतानच गणेशोत्सव साजरा केला होता। शिर्डीच्या साईबाबा मंदिरात आरती पाससाठी होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आता नवीन नियम काढलेला आहे आणि यासाठी यापुढे व्हीआयपी किंवा ग्रामस्थांची शिफारस चालणार नाहीये। संस्थांचे कर्मचारी आणि ग्रामस्थ यांच्याकडून होणारी वशिलेबाजी टाळण्यासाठी नियम कडक करण्यात आलेले आहेत। तर साई भक्तांसाठी ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। साईंच्या आरती पाससाठी नवा नियम आता लागू असणार आहे। आरतीच्या सशुल्क पाससाठी शिफारस आता बंद करण्यात आलेली आहे। ग्रामस्थांना फक्त गेट क्रमांक 3 मधूनच ओळखपत्राद्वारे प्रवेश मिळणार आहे, मात्र इतरांना त्या गेटमधून प्रवेश मिळणार नाही। सुरक्षा रक्षकांना मोबाईल वापरण्यास बंदी असणार आहे आणि आरती पाससाठी हे नवे नियम असणार आहेत। तिकडे शेगावच्या श्री गजानन महाराजांच्या भक्तांसाठी आता आनंदाची बातमी आहे। शेगावमधील आनंद सागर प्रकल्पातील बंद असलेले आध्यात्मिक केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे। शेगावमधील मंदिराप्रमाणेच आनंद सागर इथे नेहमीच पर्यटकांची गर्दी दिसून येत असते, यामुळे इथे पर्यटन देखील वाढलं होतं। काही कारणानं आनंद सागर बंद करण्याचा निर्णय संस्थांनं घेतला होता आणि यातील प्रसिद्ध अशी मिनी ट्रेन, चिल्ड्रन पार्क, अम्युजमेंट पार्क हे सर्व काढून टाकण्यात आले। त्यामुळे आता आनंद सागर मधील फक्त आध्यात्मिक केंद्र आहे आणि त्या स्थितीत आजपासून ते सुरू झाले। फक्त त्यातील मंदिरं आणि इतर सुविधा यांचाच लाभ आता भक्तांना मिळणार आहे। आणि आता एक